सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आता मला बोलू द्या ना. अरे कोण आहे आता कोण? मी भाजपचा कार्यकर्ता नाही. अरे बरं ठीक आहे, कुणाला मागू? जिल्हाधिकाऱ्यांना म्हणू? जिल्हाधिकारी देतील न्याय आपल्याला? बोलू का जिल्हाधिकाऱ्यांबद्दल? मी भाजपचा कार्यकर्ता नाही. पहिली गोष्ट, मी काल सगळ्या चॅनल्सवरती तुम्ही बघावं, मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतलेली नाही. फोटोवरून मी काल बोललेलो आहे की माझा फोटो त्यांच्याबरोबर असेल तर त्यांच्याबरोबर शरदचंद्रजी पवारांचा पण फोटो आहे, त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि त्यांच्याबरोबर बजरंग बाप्पा सोनवणेंचा फोटो आहे, त्यांच्याबरोबर सुरेश दसांचा फोटो आहे आणि माझाही त्यांच्याबरोबर फोटो आहे. सगळ्यांना समान न्याय लावा ना. मी कार्यकर्ता म्हणून लढणारा कार्यकर्ता. मला कुठेतरी वेदना झाली म्हणून मी इथून 450-500 किलोमीटरवरनं मी इथं आलोय की माझा एक भटक्याविमुक्त जाती जमातीमधला सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजातला कार्यकर्ता आहे. त्याची हत्या झाल्या आणि ती वर्गीकडून झाल्या. आणि खरात साहेब, तुम्ही आणि मी खूप माझं आणि तुमचं एकच एरिया आहे. मी नामदेव ढसाळांवरती PhD करणारा कार्यकर्ता आहे. मी नामदेव ढसाळांच्या सहवासात विद्यार्थी दशेत मला सहवास भेटला, खूप नाही, पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. पहिल्यांदा माझं कुठलीही स्पीच, कुठलीही बाईट मी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय मी कधीही सुरुवात करत नाही. माझी सगळी माहिती तुम्हाला त्या सोशल मीडियात भेटेल, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीत भेटेल. मी बीजेपीचा कुठलाही कार्यकर्ता समर्थक म्हणून इथं आलो नाही. मी कुठेही आमदार खासदार कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी नाही. मला एकच कळतं की माझ्या दीनदलित बांधवावरती, आदिवासी बांधवावरती, भटक्याविमुक्त जाती जमातीच्या बांधवावरती अन्याय झाला नाही पाहिजे, ही माझी भूमिका आहे. काल मी फक्त एवढंच माझ्या भाषणामध्ये म्हटलं की या माणसाचे फोटो, सगळ्यांचे फोटो यांच्याबरोबर आहे. त्यांची ताकद जोपर्यंत तुमचा पक्ष वाढायला, तुम्हाला आमदार खासदार व्हायला, तुमच्या मुंडेला घ्यायला हा माणूस चालत होता आणि आज अचानकच हा माणूस कसं काय? म्हणजे तुम्ही मॅन मनी मसल पॉवरच्या नादामध्ये तुम्ही कुठल्याही माणसांचा सहकार घेता का? तुम्ही परत ऐका, 4 वेळा ऐका. मी कुठेही समर्थन केलेलं नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की या महाराष्ट्रामधल्या कुठल्या जातीला टार्गेट होऊ नये, गुन्हेगाराला जात असत नाही, ही भावना आमची होती. गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. आणि तिथं 2 फोटो होते. ते फोटो होते सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या 2 बांधवांचे. या 2 बांधवांना आम्ही श्रद्धांजली वाहिली. माझी विनंती तुम्हाला एकच आहे, गावगाड्यामध्ये जर आपण एकमेकाला भांडत बसलो तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आपण एकत्र निश्चित आणि ऐका, कुणी कुठल्या आरोपीची बाजू घेतली, आरोपीची बाजू कुणी घेतलेली आहे आणि मी जर बाजू घेतली तर इथली न्याय व्यवस्था, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे त्याला शिक्षा देणार आहे ना. आणि मी नाही म्हटलं तर मला माझं कोण ऐकणार? इथं संविधान सर्वश्रेष्ठ आहे, इथला कायदा सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळं मी आज इथं आलोय स्वर्गीय वंदनीय विजयरावजी वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करायला. तुम्ही एवढे 25 दिवस झालं संघर्ष करताय, या संघर्षाला पाठिंबा द्यायला मी इथं भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो नाही. हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. मी कुठेही पदाधिकारी नाही भाजपचा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्यांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा व्यक्त करून आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची बाजू घेतली म्हणून त्यांचं पहिल्यांदा स्वागत करणारा कार्यकर्ता इथं उमेदवार आहेत. वंचितचे सुरेशरावजी फड हे सांगतील, इथं चंद्रसेन सोनार हे सांगतील की मी भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता कधीही नव्हतो नाही. आणि इथं श्रद्धांजली अर्पण करायला, तुम्हाला पाठिंबा द्यायला आलोय की हे 2 योद्धे, एका योद्ध्याची कारकीर्द, एक योद्धा त्याची कारकीर्द केली आपल्या सगळ्या लढ्यासाठी आणि एक नव्यानं नवोन्मुख, एक लॉचं शिक्षण घेणारा, काबाड कष्टातनं वकिलीचं शिक्षण घेणारा, एक तुमच्या त्या फक्त कुटुंबाचं नुकसान नाही झालं, तुम्हा आम्हा सगळ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे. त्याला न्याय भेटला पाहिजे, त्याच्या आरोपीला न्याय भेटला पाहिजे. त्या निमित्तानं इथं पाठिंबा द्यायला मी इथं आलेलो आहे. आणि खरात साहेब, तुम्ही आम्ही कधीतरी एकदा भेटू, तुम्ही कधीतरी माझ्या घरी या. आणि तुमच्या आणि माझ्या गावामधलं अंतर खूप कमी आहे. आटपाडी दिगंची आणि कोळा जुनुनी किती अंतर आहे?
त्यामुळे आपण थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय होत असतो. तुमचा काही राग असेल तर तिकडे कोण करतंय राजकारण? राजकारणाची भूमिका कुणी घेतली? हाके साहेब आपल्याला भेटायला या ठिकाणी आलेले, त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे. त्यांचा कोणी हाके साहेब नाही तर उद्या मुख्यमंत्री सुद्धा येणार आहे. आपण सगळ्यांना त्यांचं ऐकून घ्या, त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचे बोला. यांच्या भागामध्ये तर यांच्या काय राजकारण थांबा बोलू द्या, बोलू द्या. यांच्या भागातलं काय राजकारण असेल यांनी तिकडे जाऊन करावं. आमच्या जिल्ह्यात कोणी इथं येऊन लुडबुड करू नये ही सगळ्याला विनंती आहे. 25 दिवसापासून आम्ही आंदोलन चालवायलो, लाखा महाराष्ट्र आमच्याकडे बघायला. तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या घरी करा, इथं राजकारण करायची ही जागा नाही, एवढं सांगा मी या ठिकाणी. लढवय्या नेत्यांच्या संदर्भात समाजाच्या सोनवण्याचा खून केला, त्यांचं समर्थन हे लोक करतात. वाल्मिक कराडचं समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात. जो बीजेपी आहे, देवेंद्र फडणवीस आहे, त्यांचे हस्तक आहेत. यांनी इलेक्शनमध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा आणि हे लोक आपल्या मागे पाठिंबा देणार, ही भूमिका मांडणार. ते सरासर अन्याय आहे. हे ऐकून घ्या सगळ्यांनी ऐकून घ्या. 2 मिनिटं ऐकून घ्या सगळ्यांनी ऐकून घ्या. 2 मिनिट बरं ऐकून घ्या 2 मिनिटं ऐकून घ्या. मुळात लक्ष्मण हाके साहेब 2 मिनिट थांबा. बसा खाली बसा सगळ्यांनी खाली बसा. जरी लक्ष्मण हाके साहेब केले नसेल काही तुमचे आरोप असतील तरी आज ते तुम्हाला भेटायला आलेले आहेत. 2 मिनिट बसा, मी बोलतो. आदरण ऐका बसा 2 मिनिट बसा 2 मिनिट अरे बसा ऐकून घ्या. ते आलेले आहेत, सोमनाथ सुरेशला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आलेले आहेत. मुळात थोडी हाके साहेब भावना समजून घ्या. थोडी काय झालं, 2 दिवसामध्ये जे बीडमध्ये प्रकरण घडलं, त्या बीडमध्ये प्रकरण घडत असताना 27 मेला बीडमध्ये खंडणीखोर जातात पवनचक्कीला गेल्यानंतर ते खंडणी मागतात. मग शिंदे नावाचा कोण अधिकारी येतो त्या कंपनीमधून आणि कंप्लेंट द्यायचा प्रयत्न करतो, पण ती कंप्लेंट होत नाही. परंतु 6 डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाले, त्या दिवशी 6 डिसेंबरला अशोक सोनवणे सारख्या एका बौद्ध मुलाला बेदम मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळ केला. हे सगळ्यांना माहीत आहे. आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे, त्याचं नाव आहे वाल्मिक कराड. त्या वाल्मिक कराडची हाके साहेब तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजताय. 2 मिनिट त्यांचे मी मत मांडतो. तर बाजू घेतली असं समजत आहे. मला असं माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्र हा रयतेचे शिवाजी महाराज, संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा आहे. एक तर भारतीय जनता पार्टीने 1989 साली मंडल आयोगाला विरोध केला होता, ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती. आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आरक्षणाची व्याख्या सांगतात. आज आपल्यामध्ये भांडणं लावून ओबीसीमध्ये, मराठा समाजामध्ये, दलित समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी भांडणं लावते. आज भारतीय जनता पार्टी अशोक सोनवणेला सिक्युरिटी दिली नाही, त्याचं कुटुंब घाबरलं. मी तिथं गेलो होतो, तुमचा आदर करून सांगतो. जरी आपण चळवळीतले कार्यकर्ते आहोत, आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते, मी स्वतः परत बोलतोय, तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते, भाजपचे नाही. परंतु ज्या काल बातम्या आल्या की वाल्मिक कराड बरोबर तुम्ही त्यांची साईड घेतली, बरोबर ते फोटो बद्दल नाही बोलला मी, फोटो असंख्य लोकांचे असतील, परंतु जी साईड घेतली त्यांची की आम्ही यांच्याबरोबर एकदा टार्गेट केलं जाते. टार्गेट कसं? वाल्मिक कराड एक आरोपी खंडणीतले. वाल्मिक कराडनी जर ते खंडणीचा आरोपी नसते तर ती खंडणी मागायला गेले नसते. नंतर त्या मुलाचा खून झाला नसता. तो बहुजनातला मुलगा आपल्या समाजाचा, बहुजनाचा आहे, संतोष देशमुख, तो वाचला असता ना. त्यामुळे विनंती करतो साहेब, तुमच्यासारख्या कार्यकर्त्याने जो माणूस व्हीपी सिंगांना मानतो या भारत देशामध्ये, आमचा तुमच्यावर म्हणजे अधिकार आहे म्हणून बोलतोय की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मिक कराडची साईड घेऊ नये. वाल्मिक कराडची साईड जर घेतली तर अशोक सोनवणे जो दलित मुलाला मारलेला आहे, ज्या बहुजन संतोष देशमुख मुलाला मारलेला आहे, तिथं जातीपातीचा प्रश्नच नाही साहेब. जातीपात कोणाला कोण टार्गेट करत नाही. मुळात कोणताही व्यक्ती जर असं निर्गुणपणे संतोष देशमुखला मारत असेल तर तुम्ही उलट आवाज उठवला पाहिजे. तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलनामध्ये येणार, स्वतः मी कार्यकर्ता
जरी दलित समाजाचं नेतृत्व करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला देशमुख कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्या बरोबर भावाप्रमाणे आहे. हा जातीपातीचा विषय साहेब नाही. त्यामुळे विनंती करतोय यापुढे वाल्मिक कराडची आपण बाजू घेऊ नये आणि महाराष्ट्राला आपण दाखवून द्यावं आणि जर घेतली तर आम्ही तुमच्याबरोबर नाही आणि जर नाही घेतली वाल्मिक कराडची बाजू तर आम्ही सर्व समाज तुमच्याबरोबर आहोत. तरी आज 25वा दिवस आहे. मी निश्चित येऊ घातलेल्या 2-4 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही मुंबईला जाऊ. त्यावेळी या 2 आपल्या लढवय्या नेत्यांच्या संदर्भात समाजाच्या सोनवण्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करतात. वाल्मिक कराडचं समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात. जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहे त्यांचे हस्तक आहे. त्यांनी इलेक्शनमध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा आणि हे लोक आपल्या मागे पाठिंबा देणार ही भूमिका मांडणार ते सरासर अन्याय आहे. हे ऐकून घ्या सगळ्यांनी ऐकून घ्या. 2 मिनिटं ऐकून घ्या सगळ्यांनी ऐकून घ्या 2 मिनिट बरं आहे ऐकून घ्या 2 मिनिटं ऐकून घ्या. मुळात लक्ष्मण हाके साहेब 2 मिनिट थांबा. बसा खाली बसा सगळ्यांनी खाली बसा. जरी लक्ष्मण हाके साहेब गेले नसेल काही तुमचे आरोप असतील तरी आज ते तुम्हाला भेटायला आलेले आहेत. 2 मिनिट बसा. मी बोलतो ते आदरण ऐका बसा 2 मिनिट बसा 2 मिनिट बसा 2 मिनिट अरे बसा ऐकून घ्या. हे आलेले आहेत सोमनाथ सुरेशीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आलेले आहेत. मुळात थोडी हाकेसाहेब भावना समजून घ्या. थोडी काय झालं 2 दिवसामध्ये जे बीडमध्ये प्रकरण घडलं त्या बीडमध्ये प्रकरण घडत असताना 27 मेला बीडमध्ये खंडणीखोर जातात पवन चक्कीला गेल्यानंतर ते खंडणीखोर खंडणी मागतात. मग शिंदे नावाचा कोण अधिकारी होतो त्या कंपनीमधून आम्ही कंप्लेंट द्यायचा प्रयत्न करतो पण ती कंप्लेंट होत नाही. परंतु 6 डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाले त्या दिवशी 6 डिसेंबरला अशोक सोनवणे सारख्या एका बौद्ध मुलाला बेदम मारहाण केली आणि जातीवाचक शिव्यागाळ केला हे सगळ्यांना माहीत आहे. आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव आहे वाल्मिक कराड. त्या वाल्मिक कराडची ठाकरे साहेब तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजतात. 2 मिनिट मी मत मांडतो. तर बाजू घेतली असं समजत आहे. मला असं माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्र हा रयतेचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा आहे. एक तर भारतीय जनता पार्टीने 1989 साली मंडल आयोगाला विरोध केला होता. ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आरक्षणाची व्याख्या सांगतात. आज आपल्यामध्ये भांडण लावून ओबीसीमध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी भांडण लावते. आज भारतीय जनता पार्टी अशोक सोनवणेला सिक्युरिटी दिली नाही. त्याचं कुटुंब घाबरलं. मी तिथे गेलो होतो. तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण चळवळीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते मी स्वतः परत बोलतोय तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते भाजपचे नाही. परंतु ज्या काल बातम्या आल्या की वाल्मिक कराड बरोबर तुम्ही त्यांची साईड घेतली बरोबर ते फोटो बद्दल नाही बोलणार मी. फोटो असंख्य लोकांचे असतील परंतु जी साईड घेतली त्यांची की आम्ही यांच्याबरोबर एकदा टार्गेट केलं जाते. टार्गेट कसं वाल्मिक कराड हे आरोपी खंडणीतले वाल्मिक कराडनी जर ती खंडणीचा आरोपी नसते तर ती खंडणी मागायला गेले नसते. नंतर त्या मुलाचा खून झाला नसता. तो बहुजनातला मुलगा आपल्या समाजाचा बहुजनाचा आहे संतोष देशमुख तो वाचला असता ना. त्यामुळे विनंती करतो साहेब तुमच्यासारख्या कार्यकर्त्याने जो माणूस व्हीपी सिंगांना मानतो या भारत देशामध्ये आमचा तुमच्यावर म्हणजे अधिकार आहे म्हणून बोलतोय की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मिक कराडची साईड घेऊ नये. वाल्मिक कराडची साईड जर घेतली तर अशोक सोनवणे जो दलित मुलाला मारलेला आहे ज्या बहुजन संतोष देशमुख मुलाला मारलेला आहे तिथं जातीपातीचा प्रश्नच नाही साहेब. जातीपात कोणाला कोण टार्गेट करत नाही. मुळात तो कोणताही व्यक्ती जर अशा निर्गुणपणे संतोष देशमुखला मारत असेल तर तुम्ही उलट आवाज उठवला पाहिजे. तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलनामध्ये येणार. स्वतः मी कार्यकर्ता जरी दलित समाजाचं नेतृत्व करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला देशमुख कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्या बरोबर भावाप्रमाणे आहे. हा जातीपातीचा विषय साहेब नाही.
त्यामुळे विनंती करतोय यापुढे वाल्मी कराडची आपण बाजू घेऊ नये आणि महाराष्ट्राला आपण दाखवून द्यावं आणि जर घेतली तर आम्ही तुमच्यावर नाही आणि जर नाही घेतली वाल्मी कराडची बाजू तर आम्ही सर्व समाज तुमच्याबरोबर आहोत. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.